एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांचं पंढरपूरमध्ये आमरण उपोषण. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून उपोषणकर्त्याच्या तब्येतीची विचारपूस. तर सरकारचं शिष्टमंडळ आज उपोषणस्थळी भेट देणार. पंढरपुरातील धनगर आरक्षणाच्या आंदोलनस्थळी माढा तालुक्यातील आलेगावच्या सरपंचाचा आत्महत्येचा प्रयत्न. अमोल देवकते असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचं नाव. पंढरपूरमधील धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली. धनगर आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात विचार सुरू. पडळकरांची माहिती. माढा विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील गटाला आमदार बमनराव शिंदे गटाचा धक्का. म्हाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांचा समर्थकांसह बमनराव शिंदे गटात प्रवेश. मालेगावमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटामध्ये खांदेपालट. संपर्क प्रमुखासह 2 उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुखांच्या नव्यानं नियुक्त्या. दैनिक सामनामधून नियुक्त्या जाहीर. नागपूर जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता. जिल्हा परिषदेच्या 58 आणि पंचायत समितीच्या 116 मतदारसंघांची अद्याप पुनर्रचना नाही. ठाण्यामध्ये शिंदे गटाकडून राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन. राहुल गांधींनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. पुण्यामध्ये देखील शिंदे गटाचं राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन. राहुल गांधी यांनी आरक्षण बंद करण्याबाबतच्या संविधान विरोधी वक्तव्याविरोधात आंदोलन. सांगलीमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये शिंदे गटाचं आंदोलन. राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त. कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य मर्यादा रद्द. कांद्यावरील निर्यात शुल्क 40% 20%, तर खाद्यतेलाच्या आयातीवर 20% शुल्क आकारण्यात येणार. कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केल्यानंतर कांद्याच्या दरामध्ये वाढ. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये 400 रुपयांची वाढ. निवडणुकीमुळे निर्णय घेतल्याची कांदा उत्पादकांसह व्यापाऱ्यांची टीका. वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नियोजित कार्यक्रम स्थळाची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी. मैदानाची पाहणी करत मंत्री सामंत यांनी आढावा घेतला. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अहमदनगरमधील शनी शिंगणापूर गजबजलं. शनी देवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. नागपूरच्या श्री संत गणेशोत्सव मंडळाचा रेणुका माता मंदिराचा देखावा. मंडळाचं यंदाचं हे 67वं वर्ष. न्यू आझाद हिंद मंडळानं साकारला विदर्भाच्या राजाचा देखावा. विदर्भाच्या राजाचं राजमहालातील विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी अमरावतीकरांची मोठी गर्दी. गणेशोत्सवाच्या भजनामधून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी कोकणामध्ये जनजागृती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या प्रसिद्ध भजनी बुवा दुर्वास गुरव यांचं भजन. गणेश विसर्जनासाठी नाशिक महानगरपालिकेकडून बायोकार्बोनेट पावडर विनामूल्य उपलब्ध. पीओपी गणपतीचं घरच्या घरी विसर्जन करण्यासाठी पालिकेचा पुढाकार. पुण्याच्या जेजुरीमध्ये गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं रूट मार्च. अग्निशमन दल, महावितरण कर्मचारी आणि रुग्णवाहिकांचा सहभाग. 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाच्या सरी. पाऊस आल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये धास्ती. वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान आणि रोगांचा देखील प्रादुर्भाव. भाजीपाल्याची आवक घटली, किमतींमध्ये वाढ. जळगावच्या चाळीसगावमध्ये ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराईचं संकट. शेतकरी चिंतेत, पिकांवर मोठा परिणाम. आठ एकरातील कापसावर रोटावेटर फिरवलं. खर्च निघत नसल्यानं अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमधील शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल. नांदेडमधील बिलोलीच्या आदमपुरामध्ये भर पावसामध्ये 10 दिवसांपासून पाणीपुरवठा नाही. विहिरीच्या पाणीपुरवठ्यामध्ये बिघाड. ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष. ग्रामस्थ हैराण. बीड जिल्ह्यातील 292 गावातील पाणी दूषित. उन्हाळ्यामध्ये ग्रीन तर पावसाळ्यामध्ये येलो पाणी. आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांना काळजी घेण्याचं आवाहन. जळगावच्या हातनूर धरणाचे 2 दरवाजे पूर्ण उघडले, तर 2 दरवाजे 1.5 मीटरनं उघडण्यात आले. धरणामधून 21,966 क्युसेकनं तापी नदीमध्ये विसर्ग सुरू. पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करा. परळीमधील शेतकऱ्यांची मागणी. अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील 58,000 हेक्टरवरील शेती पिकांचं मोठं नुकसान. जळगाव जिल्ह्यातील जामनेरच्या केळीच्या दरामध्ये वाढ. जामनेरमधील केळीला प्रति क्विंटल 3,056 रुपयांचा दर.
साताऱ्यातील गुरुकुल विद्यालयाच्या स्कूल बसमध्ये जीपीएस प्रणाली सुरू. उपक्रमाचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याकडून कौतुक. अमरावतीमध्ये भटक्या विमुक्त आदिवासींची संवाद यात्रा. मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित. भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्याची मागणी. अमरावतीच्या मोर्शीमधील शेतकऱ्याचं तहसील कार्यालयामध्ये आंदोलन. कापूस दरवाढ, पीक विमा आणि कर्जमुक्तीसाठी सरकार विरोधात घोषणाबाजी. वर्ध्याच्या देवळीमध्ये युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वामध्ये शेकडो शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. गारपीटग्रस्त सर्वच शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी. वर्ध्याच्या कारंजा तळेगाव आगाराला मिळाल्या 7 एसटी बसेस. बस मिळाल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा. नाशिकच्या 15 पंचायत समित्यांमध्ये ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित. जिल्हा परिषदेच्या 5,000 फायली सादर. मुसळधार पावसामुळे गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील हजरा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. धबधब्याजवळ बसून तरुण व्हिडिओ काढतानाचा व्हिडिओ व्हायरल. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ज्वारीला कमी अधिक दर. मनोरा बाजार समितीमध्ये 2300 रुपये, वाशिममध्ये 1900 तर मंगरुळपीरमध्ये 2000 रुपये प्रति क्विंटलचा दर. सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये पूर्ण दाबानं आणि स्वच्छ पाणी पुरवठा करा, मनसेची मागणी. अन्यथा आंदोलनाचा इशारा.